लाडकी बहीण योजनेविरोधात सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांना याचिका दाखल केलेली आहे। तर अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली आहे। त्यानंतर भाजपनं काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर टीका केली आहे। तर काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे। महाराष्ट्र भाजपनं यासंबंधी काय ट्विट केलं आहे आपण बघूयात। लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या एका कार्यकर्त्यानं लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली आहे। त्यावरून भाजपनं निशाणा साधलाय। काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, असं महाराष्ट्र प्रदेश भाजपनं ट्विटरवरून म्हटलंय। यापूर्वी काँग्रेसनं लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात धाव घेतली होती। आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झालाय, असंही महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या ट्विटरवरून लिहिण्यात आलंय। महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेविरोधात अजेंडा याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत राबवत आहे, असा आरोप सुद्धा भाजपकडून करण्यात आलाय। तर महिला विरोधी काँग्रेसचा खरा चेहरा पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आलाय, असा आरोपही या ठिकाणी भाजपनं केलाय। तर यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काय म्हटलेलं आहे तेही बघूया। काँग्रेसचा खरा महिला विरोधी चेहरा काय ते पाहूया आणि त्याच्यासाठी त्यांचा महिला विरोधी बुरखा सुद्धा फाडूया। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा कट्टर कार्यकर्ता असलेला अनिल वडपल्लीवार याने एक उचापत करून ठेवली आहे। आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात हे महाशय उच्च न्यायालयात याचिका यांनी दाखल केली आहे। यापूर्वी सुद्धा मैत्रिणींनो, काँग्रेसने आपल्या लाडक्या बहिणींच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती, तेव्हा कोर्टाने त्यांचं थोबाड फोडलं होतं। आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झालाय। महाभकास आघाडीचा लाडकी बहीण योजनेविरोधातील अजेंडा अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत राबवला जातो हे आता स्पष्ट झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।